नमस्कार मित्रांनो. तर मी प्राध्यापक कराड आपल्या सर्वांच्या सोबत आहे. आज आपलं फॅमिली कोर्ट ज्याच्या एक्झामसाठीचं पहिलं लेक्चर आहे. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला इथून पुढचा जो आपला पार्ट आहे, म्हणजे इथून पुढे आपल्याला याचं प्रिपरेशन कशा पद्धतीने करायचं आहे. ठीक आहे. सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचे आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, जो आपला फॅमिली कोर्ट ज्याच्यासाठीचा जो कोर्स आहे, मी तुम्हाला सिलेबस पण दिलेला आहे. मी तुम्हाला हे पण सांगितलं आहे की जर प्रिलिमची परीक्षा झाली तर आपल्याला जो त्या कोर्समध्ये जो तुमच्या त्या नोटिफिकेशनमध्ये जो सिलेबस दिलेला आहे त्याच्यापेक्षासुद्धा जास्त गोष्टींवर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. आणि तोसुद्धा सिलेबस आपण सगळ्या याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर तुम्हाला काय काय करायचं आहे नेमकं, आपण कशा पद्धतीने ही एक्झाम आपण क्रॅक करू शकतो याच्यासाठीच्या मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे आणि ते तुम्हाला इथून पुढे सुद्धा फॉलो करायचं आहे. तर मित्रांनो, प्रिपरेशनमध्ये आपला पहिला जो पार्ट आहे तो पहिला पार्ट म्हणजे हे सगळे लेक्चर्स आहेत. जस्ट 1 मिनिट. ठीक आहे. म्हणजे पहिला जो पार्ट आहे हे सगळे लेक्चर्स तुम्हाला बघायचे आहेत. ठीक आहे. आता ही एक आपली स्ट्रॅटेजी असणार आहे कराड लॉ क्लासेसची. फॅमिली कोर्ट जज एक्झामचं प्रिपरेशन करतानाची जी स्ट्रॅटेजी आहे ती मी तुम्हाला आता सांगतो आहे. ठीक आहे. आता आपण APPचा सुद्धा कोर्स ज्यावेळेस आपण बनवलेला होता, आपल्याकडे त्याचे जवळपास 1200 विद्यार्थी होते आणि त्यातले 800 विद्यार्थी जवळपास आता मेन्स क्वालिफाय झालेले आहेत. ठीक आहे. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातनं विद्यार्थ्यांनी आपल्या कोर्सेसचा त्याच्यामध्ये फायदा घेतलेला आहे. ठीक आहे. जसं मी तुम्हाला फॅमिली कोर्टच्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला हे सगळ्या लेक्चर्सचे फक्त 2च व्ह्यूज असतील, पण आता ते आपण ओपन केलेले आहेत. म्हणजे मलाही कुठेतरी असं वाटलं की हे जे सगळे 800 विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत ह्याच्या मागचं मुख्य कारण काय असू शकतं, तर मल्टिपल व्ह्यूजसुद्धा असू शकतात. ठीक आहे. कारण जे समजा डोमेस्टिक व्हायलन्ससारखा कायदा आहे, मेंटेनन्ससारखा कायदा आहे, पारसी मॅरेज ॲक्ट वगैरे आहे. ठीक आहे. हे जे असे कायदे आहेत जे आपल्याला आपण कधी समजा या कायद्यांचा अभ्यास केलेला नसतो आणि मग ते आपल्याला फक्त एक वेळेस ऐकलं आणि ते आपण विसरून जातो. तर तसं नको व्हायला पाहिजे. हे सगळेचे सगळे कायदे आपल्याला एकदम पाठच झाले पाहिजेत. म्हणजे कुठल्याही पद्धतीने जर समजा त्यांनी प्रश्न विचारला तर आपल्याला तो प्रश्न सुटलाच पाहिजे. यासाठी आपलं पहिलं जे फोकस आहे, म्हणजे पहिली जे स्ट्रॅटेजीचा जो पार्ट आहे, हे सगळे लेक्चर्स तुम्हाला त्याच्यामध्ये बघायचे आहेत आणि याला 2 व्ह्यूज नसणार आहेत. ठीक आहे. हे तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे कमीत कमी 5-5 वेळेस तरी लेक्चर सगळे बघून घ्या. ठीक आहे. डोमेस्टिक व्हायलन्सचा कायदा आहे, 5 वेळेस तरी बघून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला नंतर करायसारखं काही राहणारच नाही. म्हणजे तुम्हाला तो पाठच होऊन जाईल कायदा. अशा पद्धतीने तुम्हाला डोमेस्टिक व्हायलन्सची आपल्याला तयारी करायची आहे. ठीक आहे. म्हणजे पहिला जो आपला स्ट्रॅटेजीचा पार्ट आहे तो म्हणजे लेक्चर्स. ठीक आहे. दुसरा म्हणजे नोट्स. ठीक आहे. तुम्हाला आपण प्रॉपर नोट्स बनवून देणार आहोत प्रत्येक सब्जेक्टचे. ठीक आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, मी क्लासमध्ये ज्या गोष्टी मी समजा डिक्टेट केलेल्या आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित त्याच्यामध्ये लिहून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. म्हणजे स्वतःच्या भाषेमध्ये त्याच्यामध्ये लिहून घ्या, कारण आपल्याला रिटनची सुद्धा एक्झाम द्यायची आहे. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे की हा जो कोर्स आपण बनवतो आहे हा जरी पूर्वपरीक्षा झाली तर पूर्वपरीक्षेच्या सुद्धा हिशोबाने आपण बनवतो आहे आणि मेन्सच्या सुद्धा हिशोबाने बनवतो आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांना तुमची प्रॉपर एक वही तुम्हाला मेंटेन करायची आहे. आणि कराड लॉ क्लासेसची जी आपली जी वही असते ही वही तुम्हाला एक्झाम होईपर्यंत तरी तुम्हाला दुसरं कुणाला त्याच्यामध्ये शेअर करायचे नाही आहे. ठीक आहे. म्हणजे मी नेहमी सांगत असतो की कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर सगळ्यांच्या पुढे राहायचं असेल, ठीक आहे, महाराष्ट्राच्या जर आपल्याला पुढे राहायचं असेल तर आपल्याला आपलं जे कंटेंट आहे तो आपल्याला तुम्हाला सेक्युअर ठेवला पाहिजे. तर तुम्हाला सर्वांना ती काळजी घ्यायची आहे की आपली वही दुसऱ्याकडे गेली नाही पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला ती तुमच्यापुरती मर्यादित ठेवून तुम्हाला त्याचे रिव्हिजन्स करायचे आहेत. तर पहिली दुसरी गोष्ट, तुम्हाला तुमची एक नोटबुक मेंटेन करायची आहे. ठीक आहे. जी एक्झामच्या प्रत्येक स्टेजला तुम्हाला कामाला येणार आहे. पूर्वपरीक्षा असू द्या तुम्हाला ती वही रिव्हिजन करायची आहे, मुख्य परीक्षा असू द्या तुम्हाला ती वहीचं रिव्हिजन करायचं आहे आणि शेवटी इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा तुम्हाला ती वही जी आहे, ठीक आहे, बाकी कॅन्डिडेटपेक्षा तुमचं नॉलेज किती डेप्थ आहे, ठीक आहे, तुम्हाला किती चांगल्या पद्धतीने फॅमिली लॉ समजतो, ठीक आहे, किंवा बाकीचे कायद्याचं तुमचं अंडरस्टँडिंग किती चांगलं आहे हे तुमचं तुमच्या वहीच्या अभ्यासावरनं दिसणार आहे. ठीक आहे. त्यामुळे ती वही तुम्हाला शेवटपर्यंत मेंटेन ठेवायची आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, म्हणजे आता हे नोट्सचा पार्ट झाला. तिसरा पार्ट आहे आपला टेस्टचा. ठीक आहे. आता जर आपली प्रिलिमची परीक्षा होणार आहे तर त्याच्यावर आपल्याला MCQ रायटिंग प्रॅक्टिससुद्धा करणं गरजेचं आहे. मग आपण ते सुद्धा या कोर्समध्ये आपण करून घेणार आहोत. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ते सुद्धा त्याचीसुद्धा तयारी चांगल्या पद्धतीने करायचं आहे. म्हणजे तुम्ही आता इथून पुढचे तुम्हाला काय करायचं आहे, आता हे सगळे कोर्समध्ये मी लेक्चर ऑलरेडी टाकलेले आहेत. ठीक आहे. समजा सिव्हिल प्रोसिजर कोड आहे, ठीक आहे, सिव्हिल प्रोसिजर कोड आहे, CRPC आहे, लिमिटेशन आहे. ठीक आहे. यांचे लेक्चर्स ऑलरेडी आलेले आहेत. म्हणजे अशा अजून बऱ्याच कायद्यांचे लेक्चर, म्हणजे जवळपास 160 लेक्चर ऑलरेडी मी कोर्समध्ये टाकलेले आहेत. ठीक आहे. हे सगळे लेक्चर्स तुम्ही शोधा आणि शोधून तुम्ही ते एक लेक्चर बघायला लागा. मी तुम्हाला एक शेड्यूल देतो प्रॉपर.
सॉरी हां, दुसरीकडेच गेलो. ठीक आहे, मी तुम्हाला एक प्रॉपर टेस्ट सिरीजचं एक शेड्यूल देतो. म्हणजे पुढच्या 10 दिवसामध्ये तुमचा सिव्हिल प्रोसिजर कोडवर पेपर असेल, त्याच्यानंतर 10 दिवसानंतर तुमचा समजा लिमिटेशन ॲक्टवर वगैरे समजा तुमची टेस्ट असेल. म्हणजे तुम्हाला मी एक शेड्यूल देणार आहे आणि त्या शेड्यूलप्रमाणे तुम्हाला फॅमिली कोर्टचे जे आपले सगळे कायदे आहेत या कायद्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, बऱ्याच वेळेस असं होतं, म्हणजे आता आपल्या बऱ्याच बॅचेस असतात, म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांसोबत हे होत नाही, पण जे सेल्फ प्रिपरेशन करणारे असतात किंवा अजून कुठेतरी समजा दुसरीकडे असतात, तर अशा विद्यार्थ्यांचं होतं काय की ते वेळ निघून जातो सगळा आणि एकदमच एक्झाम डोक्यावर येते. आणि हे तुम्हाला फॅमिली कोर्टच्या जजसाठीच्या एक्झामसाठी जवळपास तुम्हाला 21 कायदे आहेत. हे 21 कायदे पुन्हा एकदमच बर्डन झाल्यासारखं होतं. ठीक आहे, एकदमच एक्झामची तारीख आली की मग त्याच्यामध्ये CRPC वाचायला घेतो, ते थोडंसं पुन्हा वाटतं की इकडलं राहिलेलं वाचायचं. ठीक आहे, CPCचं राहिलेलं वाटतं, पुन्हा वाटतं इव्हिडन्स ॲक्ट मी बघितलाच नाही, पुन्हा वाटतो IPC तर मी त्याच्यामध्ये गेलोच नाही. मग अशा वेळेस कुठलंच प्रिपरेशन होत नाही. ठीक आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, आपल्याला प्रत्येक सब्जेक्टचं समजा CPC जो आहे टाईम बाउंड प्रिपरेशन करायचं आहे. म्हणजे ठरलेल्या वेळामध्ये मी तुम्हाला जो वेळ सांगितलेला आहे त्या वेळामध्ये तुम्हाला सिव्हिल प्रोसिजर कोडचे लेक्चर कुठल्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट करायचे आहेत. त्याच्यानंतर त्याचे नोट्ससुद्धा तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत कंप्लीट करायचे आहेत. त्या ठरलेल्या टायमिंगला तुम्हाला सिव्हिल प्रोसिजर कोडची टेस्टसुद्धा अटेम्प्ट करायची आहे. ठीक आहे, तरच आपण वेळेमध्ये हे जे सगळा 21 कायदे जो आहेत हे आपण कंप्लीट करू शकतो. ठीक आहे, म्हणजे शेवटी मी तुम्हाला म्हणतो की तुम्हाला प्रत्येक लेक्चर किती वेळेस बघता येईल. समजा डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट आहे, तुम्हाला 5 वेळेस बघा, 10 वेळेस बघा, ठीक आहे, 17 वेळेस बघा, पण फक्त डोमेस्टिक व्हायलन्स 17 वेळेस बघितल्याने तुम्ही एक्झाम पास होणार आहात का? ती एक्झामची स्ट्रॅटेजी नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे मी सांगितलेले जे तुम्हाला शेड्यूल घालून देणार आहे त्या शेड्यूलप्रमाणे तुम्हाला एक एक कायदा कंप्लीट करायचा आहे. आणि ते कायदे कंप्लीट करत असताना आपलं जे टेस्टचं जे टार्गेट आहे, म्हणजे जे डेडलाईन आहे, ते डेडलाईनसुद्धा तुम्हाला पालन करायचं आहे. मग दुसऱ्या कायद्यांचे लेक्चर बघत बसण्यापेक्षा मी सांगेल त्या पद्धतीने तुम्हाला ते लेक्चर्स कंप्लीट करायचे आहेत. ठीक आहे, तुमच्याकडे जसा वेळ असेल तसं, तुमच्याकडे जर समजा दिवसभर प्रॅक्टिस करून अभ्यास करत असाल तर तुम्हाला प्रत्येक कायद्यांचे मी तुम्हाला काही कमी व्ह्यू सांगेल, तर त्या पद्धतीने तुम्हाला ते कंप्लीट करायचे आहेत. मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं सिलेबस खूप जास्त आहे. याच्यामध्ये तुम्हाला लास्ट इयर क्वेश्चन पेपरसुद्धा तुम्हाला आपण सुरुवातीला त्याचं पण आपण एक ॲनालिसिस करून घेणार आहोत की कोणत्या सब्जेक्टवर किती प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, कुठल्याही परीक्षेची तयारी करायचं म्हटलं की आपल्याला ते समजून घेणं गरजेचं आहे. तुमच्या कोर्समध्ये ॲड केले, तुम्ही ते क्वेश्चन पेपर पण बघून घ्या. त्यानंतर मी काही रीडिंग मटेरियल पण ॲड केलेलं आहे. रीडिंग मटेरियलमध्ये कायदे जे आहेत त्यांना आपण स्पेसिफिक अंडरलाईन करून हायलाईट करून मी तुम्हाला पार्ट तसे काही कायद्यांची PDF पण देणार आहे. ठीक आहे, म्हणजे त्या कायद्यामध्ये स्पेसिफिकली काय वाचायचं. ठीक आहे, बऱ्याच वेळेस असं होतं की आपण 17 गोष्टी वाचत बसतो. आता APPचे सुद्धा एवढे मायनर लॉज होते. ठीक आहे, मी जे त्याचे लेक्चर बनवले होते APPच्या विद्यार्थ्यांचे तुम्ही फीडबॅक सेशन ऐका, जे यूट्यूबवर मी टाकलेत. ठीक आहे, म्हणजे आपण दिलेल्याच्या बाहेरचं काही परीक्षेला विचारलं नव्हतं. इवन लीगल एसेसुद्धा मी जे 3 लिहून सांगितले होते की म्हणजे मी जे लीगल एसे सांगितले होते त्यातलेच 3 एसे त्यांनी विचारलेले होते एक्झामला. ठीक आहे, त्यामुळे तसा तुम्हाला एक म्हणजे इथून पुढच्या आपले जे आपण सेशन्स घेणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला तसा एक विश्वास ठेवायचा आहे आणि मी सांगेल त्या पद्धतीने कायद्यातला तो पार्ट जो आहे तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्याची तयारी करून घ्यायची आहे. ठीक आहे, कुठलाही विषय असू द्या. मग आता त्याच्यामध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं आपल्याला बरेच खाली मायनर लॉज आहेत. ठीक आहे, म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट असू द्या, हिंदू मॅरेज ॲक्ट असू द्या, फॅमिली कोर्ट ॲक्ट असू द्या, जजमेंट रायटिंगचा पार्ट असू द्या मेन्ससाठीचा. ठीक आहे, तो आपण नंतर बघणार आहोत शेवटी. स्पेशल मॅरेज ॲक्ट असू द्या, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असू द्या, पारसी मॅरेज ॲक्ट असू द्या. ठीक आहे, म्हणजे असे जवळपास त्याच्यामध्ये 20 कायदे असणार आहेत जे आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे, आणि अजून मॅगझिनचा सुद्धा पार्ट आहे, म्हणजे तुम्हाला ज्या मॅगझिन्स विचारला जाऊ शकतात ते पण आपण कव्हर करणार आहोत. मुस्लिम लॉचा जो अनरिटन पार्ट तुम्हाला विचारला जातो त्यातल्यासुद्धा ज्या काही समजा गोष्टी विचारल्या जाऊ शकतात आपल्याला ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, आपलं जे प्रिपरेशन जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पहिली गोष्ट काय करायची आहे, तसं मी तुम्हाला सांगितलं लेक्चर्स, दुसरं तुम्हाला नोट्स आणि तिसरं टेस्ट सिरीज. ठीक आहे, टेस्ट सिरीज आपण पूर्वपरीक्षेची जर असेल त्याच्यामध्ये तर त्या हिशोबाने आपण घेणार आहोत. ठीक आहे, मेन्सचं टेस्ट सिरीज याच्यामध्ये नसणार आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की ही जी त्रिसूत्री आहे ह्या त्रिसूत्रीने आपण त्याच्यामध्ये सगळेच्या सगळे विषय आपण कव्हर करू शकतो. टेस्ट सिरीजचा मेन फायदा काय असतो की त्या डेडलाईनमध्ये आपण सगळे विषय त्याच्यामध्ये कव्हर करू. ठीक आहे, APPचं सुद्धा ज्यावेळेस आपण पोर्शन कव्हर केलेला होता, ठीक आहे, म्हणजे आपला पोर्शन ऑलरेडी म्हणजे खूप वेळेमध्ये कव्हर झाला होता. विद्यार्थ्यांना रिव्हिजनला सुद्धा खूप सुंदर वेळ मिळाला होता आणि त्या रिव्हिजनमध्ये सगळेचे सगळे मायनर लॉज जे त्या कॅन्डिडेटने याच्या अगोदर कधी बघितलेच नव्हते. ठीक आहे, ते सुद्धा त्यांनी जास्त वेळेस बघितल्याने त्यांना ते तोंडपाठ झाले होते.
ठीक आहे. तेच आपलं या फॅमिली कोर्टच्या कोर्स बाबतीतसुद्धा तुमचं सर्वांचं होणार आहे. ठीक आहे. आज हे फक्त पहिलं सेशन होतं. या पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला फक्त सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपल्याला हे कशा पद्धतीने कव्हर करायचं आहे. ठीक आहे. तुम्ही सर्वांनी आता सुरुवातीला जे आहे, समजा जसं तुम्हाला मी सांगितलं, सिव्हिल प्रोसिजर कोड आणि लिमिटेशन ॲक्ट, ठीक आहे, CPC आणि लिमिटेशन ॲक्ट, ठीक आहे, ह्या दोघांचे लेक्चर तुम्ही बघायला चालू करा. पुढच्या एक 10 ते 15 दिवसामध्ये तुम्हाला सिव्हिल प्रोसिजर कोड आणि लिमिटेशनचे लेक्चर तुम्हाला कव्हर करायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर मी तुम्हाला तसे एक एक कायदे त्याच्यामध्ये मी टाकत जाईल. ठीक आहे. उद्या त्याच्यामध्ये तुमचा डोमेस्टिक व्हायलन्सचा जो कायदा आहे, ठीक आहे, त्याच्यावर तुमचे 2च लेक्चर येतील. म्हणजे आपल्या क्लासेसची खासियत अजून एक अशी असते की म्हणजे 17 विनाकारण म्हणजे जास्त डिस्कशन करत बसण्यापेक्षा किंवा गप्पा गोष्टी करत बसण्यापेक्षा आपण तसलं काही करत नाही. ठीक आहे. तुम्हाला एका तासामध्ये फार तर फार 1.25 तासामध्ये डोमेस्टिक व्हायलन्सचे मी लेक्चर बनवून देईल. म्हणजे तो 1.25 तास एवढा क्वालिटी कंटेंट असेल त्या 1.25 तासामध्ये की तुम्ही परत परत तो 1.25 तास बघू शकता. ठीक आहे. 17-10 पुस्तक वाचण्यापेक्षा हे 1.25 तास तुम्ही परत परत बघा. तुम्हाला रिटर्नसाठी सुद्धा त्याच्यामध्ये सगळे लेक्चर्स आठवेल. ठीक आहे. 1.25 तासाचा जो कंटेंट आहे, एक्झाममध्ये बसल्यानंतर मास्तर तुम्हाला कानात येऊन सांगते की काय अशा प्रकारचा कंटेंट तुम्हाला आठवेल, ही माझी गॅरंटी आहे. ठीक आहे. फक्त तुम्ही तो कंटेंट परत परत ऐकला पाहिजे, परत परत तुम्ही तो वाचला पाहिजे, नोट्समध्ये परत परत तुम्ही त्याचं रिव्हिजन केलं पाहिजे आणि टेस्ट सिरीजसाठी जी मी डेडलाईन दिलेली आहे त्या तारखेपर्यंत तुम्ही तो विषय कंप्लीट केला पाहिजे आणि त्याच्यावर आपल्या क्लासेसची टेस्टसुद्धा तुम्ही दिली पाहिजे. टेस्टमधनं तुम्हाला ज्या गोष्टी चुका लक्षात येतात की आपण किती पाण्यात आहोत, ठीक आहे, याचंसुद्धा तुम्ही इव्हॅल्युएशन केलं पाहिजे. ठीक आहे. आज बऱ्याच वेळेस असं होतं, आज तुम्ही प्रॅक्टिसमध्ये सेट असाल, ठीक आहे, म्हणजे 10 वर्षे प्रॅक्टिस झाले, 15 वर्षे प्रॅक्टिस झाले, मला हे अशा प्रकारच्या अभ्यासाची किंवा याची सवय नाही आहे. ठीक आहे. तुम्ही आता कॉम्पिटिशनमध्ये आलाय आणि कॉम्पिटिशनमध्ये आलं की कॉम्पिटिटरसारखंच आपल्याला फाईट करायचं असतं. ठीक आहे. म्हणजे असं समजा आम्ही काही विद्यार्थी नाही आहेत, आम्ही एवढ्या पद्धतीने आम्ही प्रिपरेशन करू शकत नाही, असा जर विचार केला तर तुम्ही ही एक्झाम क्रॅकच करू शकत नाही. ठीक आहे. जर तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं असेल तर कॉम्पिटिटरसारखंच तुम्हाला फाईट करावं लागेल. ठीक आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये जे कॅन्डिडेट ज्या पद्धतीने अभ्यास करतात किंवा ज्या पद्धतीने फाईट करतात त्या पद्धतीनेच तुम्हाला तयारी करावं लागेल, तरच तुम्ही या कॉम्पिटिशनमध्ये सक्सेस मिळू शकता. ठीक आहे. म्हणजेच काय, जसे MPSCवाले वगैरे जसं अभ्यास करतात, ठीक आहे, सगळेच्या सगळे सब्जेक्ट लेक्चर वगैरे परफेक्ट बघितलेले आहेत मी. ठीक आहे. त्यानंतर सगळेच्या सगळे नोट्स माझ्याकडे तयार आहेत. ह्याचे सगळे मी सगळ्या लेक्चरचे 5-5 व्ह्यू मी कंप्लीट केलेत. सर तुमचं प्रत्येक लेक्चर 5 वेळेस बघितलं आहे. हा जर कॉन्फिडन्स तुम्ही जर कॉन्फिडन्सने मला सांगू शकला शेवटी की सर तुमचे लेक्चर मी 5 वेळेस बघितलेत, सर तुमच्या नोट्सचं मी 5-5 वेळेस रिव्हिजन केलं आहे, सर तुमच्या टेस्ट सिरीजसुद्धा मी टायमावर दिलेले आहेत, सर तुमच्या टेस्ट सिरीजमध्ये मी एवढे मार्क मिळवलेले आहेत आणि माझ्या जे चुका लक्षात आल्या त्या चुकातनं मी परत सुधारणा केलेली आहे, हे जर तुम्ही मला कॉन्फिडन्सने सांगू शकले तर तुमचा रिझल्ट त्याच्यामध्ये येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. ठीक आहे. अदरवाईज तुम्ही आपलं करायचं म्हणून जर करत असाल, ठीक आहे, म्हणजे फक्त एकदा कधीतरी फॅमिली लॉचा एखादा कुठला तरी कायदा उडून बघितला, ठीक आहे, अदरवाईज तुम्ही ते लेक्चरच बघितले नाहीत. ठीक आहे. शेवटी मला जर तुम्ही शेवटी सांगितलं की सर मी प्रॅक्टिसमुळे मला लेक्चरच बघणे झालं नाहीत, सर मला नोट्सच तयार करणं झालं नाही, सर तुम्ही सांगितलेल्या नोट्स मला वाचणंच झालं नाहीत, मी तुम्हाला PDF देणार आहे, तुम्ही तयार जर केले नाहीत तर मी तुम्हाला त्या PDF सुद्धा देईल, सर पण मला ते तयार करणंच झालं नाही, मला ते बघणंच झालं नाही, टेस्ट मला सर माझ्या फॅमिलीमुळे किंवा ह्याच्यामुळे अपडेट करणं झालं नाही, कारण तुमच्यापैकी बऱ्यापैकी लोक फॅमिलीसुद्धा आहे तुमच्या, सेटल आहेत तुम्ही. ठीक आहे. त्यामुळे इकडेची तुम्हाला गरजसुद्धा वाटत नाही, असं सुद्धा होऊ शकतं. ठीक आहे. जर असं असेल तर तुमचं कुणी काही करू शकत नाही, मी सुद्धा काही करू शकत नाही. पण जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही जर कॉन्फिडन्सने या सगळ्या गोष्टी करत असाल, ह्या सगळ्या विषयांचे लेक्चर तुम्ही चांगल्या पद्धतीने बघत असाल, ठीक आहे, मी जसं तुम्हाला सांगितलं CPC आणि लिमिटेशन ॲक्ट 15 दिवसापेक्षा जास्त वेळ घेऊ नका. ठीक आहे. कारण उद्यापासून तुम्हाला रोज एका मायनर लॉवर लेक्चर येणार आहेत. समजा डोमेस्टिक ॲक्टवर तुम्हाला उद्या लेक्चर येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर समजा मॅरेज ॲक्टवर समजा परवा दिवशी येईल. ठीक आहे. असे एक कायदे आपण पटापट कव्हर करणार आहोत आणि कंटेंट एकदम प्रिसाईज असेल, 1.5 ते 2 तासाचा, म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये आपण तो बसवण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. म्हणजे मी बोललेल्या प्रत्येक शब्दातनं तुमच्या उत्तरात लिहिण्यासारखी कंटेंट तुम्हाला मिळेल. ठीक आहे. त्या प्रत्येक शब्दामध्ये एक MCQ दडलेला असेल, एवढा क्वालिटी कंटेंट तो असणार आहे. ठीक आहे. तो प्रिसाईज करण्यामागचं कारण काय आहे? कारण हेच आहे की तुम्हाला कमी वेळामध्ये ते लेक्चर जास्त वेळेस पाहता येतील. ठीक आहे. अशा हिशोबाने आपण तो कटशॉट करणार आहोत आणि मग तुम्हाला त्याचा वापर जास्त करता येईल. ठीक आहे. म्हणजे लेक्चर्स बऱ्याच वेळेस विद्यार्थी स्पीड करून बघतात, स्पीड वाढवून बघतात की म्हणजे जास्त कंटेंट कमी वेळामध्ये वाचता यावं म्हणून. तर आपल्या लेक्चरला तुम्हाला ती गरज भासणार नाही, कारण मी जो शब्द बोलणार आहे तो प्रत्येक शब्दामध्ये क्वालिटी असणार आहे, प्रत्येक शब्दामध्ये MCQ असणार आहे, प्रत्येक शब्द तुम्हाला रिटर्नमध्ये लिहिण्यासारखा असणार आहे, प्रत्येक शब्दामध्ये इंटरव्ह्यूमध्ये काहीतरी ट्रिकी प्रश्न तुमचा विचारला जाऊ शकेल, अशा गोष्टींवर आपण त्याच्यामध्ये बोलणार आहे. ठीक आहे. तर आजचं जे लेक्चर होतं, पहिलं लेक्चर होतं, हे तुम्ही म्हणजे एक स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्यापासून आपण एक जे कायदे आहेत, समजा डोमेस्टिक व्हायलन्सचा कायदा आहे, याच्यावर आपण उद्या त्याच्यामध्ये मी तुम्हाला लेक्चर पाठवून देईन. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.